हॅलो. सो मनुका लँटेन फेस्टिवलसाठी आम्ही आज गेलो होतो सॅटर्डेला आणि तिथे हे परफॉर्मन्स चालू होते. सो वी आर एन्जॉईंग हिअर. सो आय होप यू आर ऑल्सो एन्जॉईंग. इथे ना ते सगळ्यांना सांगत होते की हात पुढे करा, कारण ते जे ॲनिमल्स होते ना ते सगळ्यांना मँडरिन्स म्हणजे ऑरेंज, छोटे ऑरेंज असतात ते सगळ्यांना देत होते आणि सगळे आम्ही हात करून उभे होतो. पण त्यांच्याकडे लिमिटेड असल्यामुळे फक्त काही लोकांना मिळाले, काही लोकांना नाही मिळाले. बट दॅट वॉज सो फन. इथे त्यांनी एका मुलाने दुसऱ्या मुलाला खांद्यावर घेतलेला आणि तो थोडा जोरात जम्प करत होता. त्यांची ती एनर्जी आणि ते परफॉर्मन्स म्हणजे फार मजा आली आम्हाला. आम्ही खूपच एन्जॉय केला. ॲक्च्युली लहान मुलांसाठी तर बेस्ट आहे हे म्हणजे मनुकामध्ये. आणि ह्या टायमिंगमध्ये 7 o'clockला तुम्हाला हा परफॉर्मन्स असा चांगला उजेडात बघायला मिळतो. त्यानंतर आय थिंक त्यांचा नंतर शो असतो की नाही, आय डोंट नो, बट परफेक्ट था. सेंट जॉनच्या इमर्जन्सीसाठी ॲम्ब्युलन्स पण आहेत आणि इकडे सगळे राईड्स आहेत आणि मुलांना खेळण्यासाठी फन आहे. आम्ही ही राईड करायची होती मला, इराला आणि माझी फ्रेंड श्वेताला. आणि ही राईड म्हणजे सगळे लोक त्याच्यासाठी एक्सायटेड होते. खरंच ही राईड खूपच जास्त एन्जॉय केली आम्ही. भीती वाटत होती म्हणजे मला राईड्स करायला खूप आवडतात. इराला पण राईड्स, माझ्या फ्रेंडला फार भीती वाटत होती, पण ती खरंच स्केरी होती कारण ती ज्या स्पीडमध्ये फिरत होती आणि त्यानंतर जे अप अँड डाऊन तिनं त्या राईडमध्ये होतं. ओ माय गॉड, वी एन्जॉयड अ लॉट. दॅट इज व्हेरी गुड राईड. Give it to daddy. इथे ना जास्मिन टी ट्राय केलेला, पण या इट्स ओके. आणि त्यानंतर ना तिथं आतमध्ये असं सगळं मार्केट होतं, त्याच्यामध्ये सगळे त्यांचे चायनीज स्टॉल्स होते, छोट्या गोष्टी ते सेल करत होते. त्यानंतर चायनीज काय ब्रेसलेट्स होते, इयररिंग्स होत्या, त्यानंतर छोटे टॉईज होते मुलांसाठी. त्यानंतर इथे ना हे जे आहे तिथे आम्ही ते स्पिन केल्यानंतर तुम्हाला जे लकीली मिळेल, तर हे असे आम्हाला तिथे ना असे लॅम्प्स मिळाले, लँटेन्स. आणि त्यानंतर आम्ही पुढे गेल्यानंतर इथे जस्ट लाईक दॅट आपलं सोनपापडी असते तसंच ते सोनपापडी बनवतात आणि त्याच्यामध्ये ते स्ट्रॉबेरी रॅप करून ते विकत होते. ॲज युजल मुलांना आवडतं ते क्लाउन्स. आणि मग त्यानंतर त्यामध्ये बॉल टाकायचे, त्याचे जे काही तुमचे ॲडिशन होईल त्यानुसार गिफ्ट मिळणार. बट एन्जॉय केलं. त्यानंतर मग पुढे म्हणजे अंधार झाल्यामुळं ना सगळे
लँटन फेस्टिवलमध्ये सगळ्या लाईट्समध्ये त्यांनी जे बनवले होते स्टॅच्यूज वगैरे ते मात्र छान होतं. खूप त्यांनी छान छान बनवले होते की तिथे पेग्विन्सचं बनवलं होतं, वेगवेगळे त्यांचे चायनीज आर्ट्स होते आणि ट्रीवरती त्यांनी खूप सारे बटरफ्लाईज, फिश, वेगवेगळ्या शेपच्या गोष्टी म्हणजे सुंदर होतं ते. म्हणजे सगळ्या ट्रीवरती पण ते छान होतं की लोक तिथे फोटो वगैरे काढत होते ट्रीच्या खाली उभारून आणि मजा आली पण ते सगळ्या लाईट्स. आणि ॲक्च्युली सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मुलांना खूप एन्जॉय करता येतं कारण मुलांना वेगवेगळे ॲनिमल्सचे शेप, त्याच्यामध्ये ते लाईट्स, कलर, इट्स सो अट्रॅक्टिव्ह. इवन मोठे लोकही एन्जॉय करत होते. त्यामुळे आमची इव्हिनिंगला खूप छान स्पेंड झाली आजची सॅटर्डे मनुकाव लँटन फेस्टिवल. आणि तिथे ना स्टेज परफॉर्मन्स होते, लाईट्स होते. त्यानंतर आम्ही सगळीकडे सगळ्या लाईट्स वगैरे सगळं एक्सप्लोर केल्यानंतर फूड कोर्टला गेलो. फूड कोर्टमध्ये तुम्हाला भरपूर ऑप्शन्स मिळतील, व्हेज नॉनव्हेज, आणि तिथे तुम्ही जेवण करू शकता, खाऊ शकता. त्यानंतर आम्ही मनुकाव लँटन फेस्टिवलसाठी ना बस, जे ATच्या बसेस आहेत त्या फ्री असतात, त्यामुळे आम्ही गाडी पार्क केली मॉलला आणि तिथून बसनी आम्ही लँटन फेस्टिवलला आलो. आणि आता आम्ही परत लँटन फेस्टिवलच्या इथे बस स्टॉप मनुकावला जाणार. तिथे आमची गाडी पार्क आहे आणि गाडी घेऊन मग घरी येणार. तरी आत्ता आमचे 10 वाजता बस आहे. तर सी यू, बाय बाय.